अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बिजाची हे. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. उत्तम शेवण शीतळ कंठासी, उत्तम शेवण शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिशेवरी. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, तू ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, तू ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शेवटी ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु हरिनाथ महाराज. विठोबा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमेशमानन्दि वल्लभं. यवन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां, सञ्जीवयत्त शक्तिकिलश्वधरश्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादेन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ज्ञानेश भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्वे भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, त्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. श्री संताची ये माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. रे संताची ये माता चरणावरी,
साष्टांग करी दंडवत साष्टांग करी श्री संताजे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्तप्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन, तुम्हा सर्व भाविकांच्या वाङ्मय सेवेकरता किंवा चिंतनरूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग, नियमाप्रमाणे आपल्यासमोर म्हणून दाखवलेला अभंग, सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपल्यासमोर गाऊन दाखवलेला अभंग, जगतवंदनीय जगद्गुरु किंबहुना चित प्रकाश सूर्या जय जय मुक्तिवर्या जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा महत्वाचा आणि चिंतनीय विठोबार कुमार. हाच अभंग चिंतनीय आहे असं समजण्याचं कारणच नाही. वक्ता ज्यावेळेला व्यासपीठावर विशिष्ट अभंग संकल्पित करतात, याचा अर्थ तेवढाच अभंग महत्त्वाचा असतो असं अंतःकरणामध्ये कोणताच श्रवण करताना विकल्प तयार होऊ देऊ नका. त्याकरता एक व्यवहारातला युक्तिवाद आपल्यासमोर ठेवतो. उदाहरणार्थ, स्वर बंद केलं तरी चालेल. विठोबार कुमाई एक व्यवहारातला युक्तिवाद आपल्यासमोर ठेवतो. उदाहरणार्थ, आजारी व्यक्ती आहे, आपल्या आजाराचं निदान करण्याकरता दवाखान्यामध्ये डॉक्टरच्या वेधामध्ये गेलेली आहे. डॉक्टरांनी त्या आजारी व्यक्तीच्या आजाराचं निदान करून आजारातून मुक्त होण्याकरता कागदावर एक औषध लिहून दिलं. डॉक्टरांनी लिहून दिलेला तो कागद घेऊन ती आजारी व्यक्ती औषधाच्या दुकानामध्ये आली. कागदावर डॉक्टरांनी एकच औषध लिहून दिलं आणि ज्या औषधाच्या दुकानामध्ये ती आजारी व्यक्ती तो डॉक्टरनं दिलेलं कागद घेऊन गेली, त्या औषधाच्या दुकानामध्ये डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलं तेवढंच औषध आहे का? हजारो औषध आहेत. जर औषधाच्या दुकानामध्ये हजारो औषध आहेत आणि डॉक्टरांनी केवळ कागदावर एकच औषध लिहून दिलं, डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलेलं एक औषध महत्वाचं का औषधाच्या दुकानामध्ये जेवढी औषध आहेत ती सर्व औषध महत्वाची? युक्तिवाद संपला. त्याचा सिद्धांत असा आहे, वेळेचा विचार करून, परिस्थितीचा विचार करून, काळाचा विचार करून, दिवसाचा विचार करून डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलेलं औषध अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्वाचं आहे. मग याचा अर्थ बाकीचे इतर औषध दुकानदारानं दुकानात ठेवावीत का ठेवू नयेत? सिद्धांत असा आहे, सर्वच औषध सर्व रोगावर सर्वांकरता उपयुक्तच आहेत, परंतु आजच्या काळापुरता, आजच्या वेळेपुरता आणि आजच्या पवित्र पर्व काळापुरता प्रस्तुत अभंग अत्यंत महत्वाचा आहे. विठोबा अभंगावर काही अंशानं चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं हा वारकरी संप्रदायाचा शिष्टाचार आहे. परिहार द्यायचा असतो, परिहार दिला जातो, परंतु परिहार म्हणजे काय हेही आपण समजावून घेतलं पाहिजे. नवे कीर्तनाचा परिहार तो खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला परिहार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परिहार झालाच पाहिजे. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. नवे परिहार म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. माझं बोलणं प्रमाणित करतो.
मागील परिहार पुढे नाहीशी न झालिया दर्शन एक वेळा. अनवय असा होतो दर्शन झालिया मागील शिन पुढे नाही आणि दर्शन झालिया मागील परिहार पुढे नाही. विठोबा विशिष्ट कारणामध्ये शास्त्र वाङ्मय संतांनी तुमच्या आमच्या जीवनाचा विचार करून संतांनी हे वाङ्मय समाजाला एक दान म्हणून दिलेलं आहे. मी अनुदान सुद्धा म्हणणार नाही. एवढे कृपादान तुमचे मज. हो, हे संतांचं समाजाला विश्वाला देणं आहे. उदाहरणार्थ गाय दूध देते. काय लिटरनं देते? गाय दूध देते, परंतु गाय दूध काय लिटरनं देते म्हणजे काय भावानं देते? तुमचा श्रवणीय भाव मला फक्त जागृत करायचा आहे. बरोबर? गाय दूध देते, परंतु काय भावानं देते हे बोलता येणार नाही. झाड फळ आपल्याला देतं, काय किलोनी देतं आपल्याला बोलता येणार नाही. तत्वत संत आपल्याला वाङ्मय देतात ना, आपण बोलू शकत नाही. ज्या वेळेला ते फळ आपल्या ताब्यात येतं त्यावेळेला आपण त्याची विशिष्ट किंमत ठरवून बाजारात नेतो. झाडानं मात्र कोणताच मोबदला न घेता फळ आपल्याला दिलं, परंतु ते जर आपल्या ताब्यात आलं तर काय भावात द्यायचं ते आपण ठरवायचं. गाय दूध आपल्याला देते, परंतु आपण ते दूध समाजापर्यंत वितरित करताना आपण ठरवायचं काय भावाने द्यायचे. त्या पद्धतीनं संतांनी सकल वाङ्मय मानवी जीवनाकरता प्रमाणितही केलं आणि ते विश्वाला दान म्हणून दिलं. विचार करा, आज एक अभंग कुठपर्यंत गेलाय सर्वांनी विचार करा. मी 4092 अभंग म्हणत नाही. अभंग या व्यासपीठावर काय किमतीनं विकला जातो हे व्यासपीठाचं कार्य नाही. खऱ्या अर्थानं संत वाङ्मयाचा मानवी जीवनाशी अनन्य संबंध आहे. अनन्य संबंध जरा व्यक्त होतो ज्या वेळेला व्यासपीठावर कुणी वक्ता असेल, किती विद्वान असेल, व्यासपीठावर आल्यानंतर वक्ता हा सामान्य भूमिकेत जातो आणि कीर्तनाचा अभंग हा विशेष भूमिकेत जातो. समाज अभंगाचा विचार करायला तयार नाहीत. प्रामुख्यानं कीर्तनकाराचाच विचार समाजाच्या दृष्टिक्षेपात आहे. आमच्या मोबाईलवर कीर्तनकार आहेत का कीर्तनकाराचा अभंग आहे? चिंतन करायचं. कीर्तन हे चिंतन आहे. आमच्या महात्म्यांनी उघड्या डोळ्याने केलं जाणारं चिंतन म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला कीर्तन म्हणा. केवळ डोळे झाकून बसणं हे जरी चिंतन असलं तरी केवळ त्यालाच चिंतन म्हणत नाहीत. उघड्या डोळ्यानं चिंतन करता आलं पाहिजे. म्हणून कीर्तन, प्रवचन, कथा या उपक्रमाला आपण सर्वांनी चिंतन म्हणलं पाहिजे. आणि वक्त्यांनी व्यासपीठावर येताना चिंतनाच्या भूमिकेत यायचे. श्रोता असेल, वक्ता असेल, शब्दाचे 6 अंग शास्त्रकारानं सांगितलेले आहेत. शब्दाचे, ज्याला सापेक्ष भाव म्हणतात. श्रोता आणि वक्ता, प्रश्न आणि उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत हे 6 अंग शब्दाचे चिंतनाकरता तयार होतात. वक्ता श्रोत्याच्या सापेक्ष आहे, प्रश्न उत्तराच्या सापेक्ष आहे,
आणि दृष्टांत सिद्धांताच्या सापेक्ष आहे. दृष्टांताला महत्व नाही, दृष्टांताला महत्व सिद्धांताच्या सापेक्ष आहे. प्रश्नाला महत्व नाही, तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करतो. परीक्षा ही प्रश्न करता का उत्तरा करता? परीक्षा. मी आपली परीक्षा घेत नाही. परीक्षा ही उत्तरा करताय का प्रश्न करता? म्हणजे उत्तरा करता जशी परीक्षा आहे, परंतु उत्तरा करता प्रश्न दिला जातो. म्हणजे उत्तराच्या सापेक्ष प्रश्न आहे. आणि सिद्धांत आहे श्रोत्याच्या सापेक्ष वक्ता आहे. वक्ता चिंतना करता स्वतंत्र नाही. श्रोत्याच्या, तुम्ही बोलविल्या मी बोलेल, ज्ञानोबराई चिंतन करतात. श्रोता हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा अधिकारी आहे. नवे नवे आपण कुठेही कीर्तन श्रवणाला कथेला जात असताना अधिकार परत्वे आपण चिंतना करता उपस्थित राहायचंय, अधिकार प्राप्त करायचा. म्हणून मानवी जीवनाचा यथार्थ अधिकाराचा विचार करून आमच्या संतांनी हे संत वाङ्मय तुमच्या आमच्यापर्यंत आणलेलं आहे. प्रस्तुत अभंग जगदवंदिने जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा आहे. प्रस्तुत अभंगामधून जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय आज एक विशिष्ट सिद्धांत आम्हाला अभंगाला अनुसरून देतात. नभे नभे अभंग म्हणजेच सिद्धांत आहे. अभंग हे पद साहित्य प्रकारामध्ये येतं. ओवी घ्या, अभंग घ्या, त्याला अनुसरून तुम्ही भारुड घ्या, हे साहित्यातला प्रकार येतो. परंतु खऱ्या अर्थानं वाङ्मय शास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये अभंग म्हणजे सिद्धांत आहे. कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये आणि कुणीही ज्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, जो काळापरत्वे, देशापरत्वे, जो जसाची तसा आज समाजापर्यंत येतो, ज्याच्यात बदलच होऊ शकत नाही, ज्या पदाला देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न आणि वस्तू परिच्छिन्न असू शकत नाही, ते असणार अबाधित पद म्हणजे ते संत पद, संत वाङ्मय. आणि त्या संत वाङ्मयातला सिद्धांत, सिद्धांताला अनुसरून अभंग असतो आणि सिद्धांताला अनुसरून अभंगाचे चरण असतात. सर्व अभंगाला सारखे चरण नाहीत आणि अभंग चरणावर मोजला जात नाही. अभंग अभंगातल्या सिद्धांतावर गणला जातो. अभंगाला चरण किती असू द्या, दोनही चरणाचा अभंग संत वाङ्मयामध्ये उपलब्ध आहे, तीनही चरणाचा उपलब्ध आहे. हा मोबाईल विढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई. बोला पुंडलिक वरदाय अभंग सिद्धांतावर गणला जातो. अभंगाला चरण किसे असू द्या. संत वाङ्मयामध्ये दोनही चरणाचा अभंग आहे आणि 100ही चरणाचा अभंग आहे. म्हणून चरणाचा विचार सिद्धांताकरता महत्वाचा आहे. जसा मंडप उभा करण्याकरता हे खांब उभे आहेत, या खांबाला अनुसरून मंडप उभा आहे. माफ करा, मंडप उभा राहण्याकरता काही उभे खांब लागतात आणि काही आडवे खांब लागतात. विकल्प अंतःकरणामध्ये तयार करू नका. मी मंडपाच्या दृष्टीने बोलतोय. उभे असो द्या नाहीतर आडवे असो द्या, हे खांब मंडपाच्या भूमिकेतून महत्वाचे आहेत. खांबाला केवळ महत्व ते मंडपामुळे आहे. ऐका, जेवढे खांब असतील तेवढा मंडप विस्तारित असेल.
अभंगाला जेवढे चरण असतील अभंग तेवढा विस्तारित असेल, परंतु चरण जरी किती असले तरी सिद्धांत मात्र एकच आहे. आणि जो अभंगाचा सिद्धांत असतो, अभंगामध्ये सिद्धांताचं पद असतं. अभंगातले सर्व चरण अभंगातल्या सिद्धांताच्या पदाला पूरक असतात, सिद्धांताच्या पदाचा वेध घेत असतात. म्हणून सर्व अभंगातल्या चरणाला पुरवठा करणार पद, पूरक पद म्हणजे अभंगातलं सिद्धांताचं पद. संत वाङ्मयामध्ये आपण ज्याला ध्रुवपद म्हणतो. आज परमश्रद्धेय परम आदरणीय ब्रह्मलीन सद्गुरू निवृत्ती बाबा वाजे यांच्या पवित्र पुण्यकालाच्या निमित्तानं विश्वगुरु विश्वसंत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग गाथा पारायण या पुण्यकालाच्या निमित्तानं महाराजांनी संकल्पित केलेलं आहे. सुंदर पारायण या ठिकाणी चालू आहे. किती जणांना त्याचा लाभ घेता येतोय, किती जणांचं परम भाग्य आहे, तो ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. परंतु दुकानदाराचं काम एवढंच आहे, काय समाजाची गरज पाहून माल दुकानामध्ये ठेवायचा आहे आणि दुकान उघडून बसायचे. हे दुकानदाराचं काम आहे. समाजाचा विचार करून नाही, समाजाची गरज ओळखून. कारण हे व्यासपीठ समाजाची गरज ओळखून आहे. शोधोनी आले सांगता शोधोनी आले सांगता शोधोनी आले सांगता शोधोनी आले सांगता हिता हित जगाचे हिता हित जगाचे त्याची वचने अनुवादती त्याची वचने अनुवादती. येता येता सांप्रदायिक परंपरेचा आपण सर्वांनी विचार करावा. विठोबा श्री संत निळोबाराय चिंतन करतात. शोधून आले संत हिता हित जगाचे जगाचे अहित हित शोधोनिया संत आले आणि जगाच्या हिताच्या दृष्टीने तेची वचने अनुवादती. काय सकळा नीतीप्रमाणे वचने अनुवादती. समाजाचा विचार करून, समाजाची गरज ओळखून, समाजाची आवड ओळखून नाही. दुकान जर किराणा दुकानामध्ये आहे, दुकानात माल कोणता आहे म्हणा, सगळा किराणाच आहे. परंतु किराणा दुकान असून दुकानदारानं आपल्या दुकानामध्ये गुटखा ठेवलाय. दुकानदाराला विचारलं, आपली दुकान किराणा दुकान आहे, उदाहरणार्थ दुकान जर कापड दुकान आहे तर कापड दुकानात काय मिळेल? कापडच मिळेल. दुकान जर फुटवेअर आहे, दुकानात काय मिळेल? चप्पल बूटच मिळेल. आणि दुकानात जर किराणा आहे तर दुकानात काय मिळेल? मला किराणाच मिळेल. मग दुकानदारानं गुटखा कसा ठेवला कीर्तनात? दुकानात.
दुकानदाराला विचारलंच, अहो दुकान किराणा दुकान आहे आणि आपण दुकानात गुटखा ठेवलाय. त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, महाराज गिऱ्हाईक आहे. म्हणजे गिऱ्हाईकाचा विचार करून दुकानदारानं आपली पातळी सोडली. दुकानदारानंच नाही, सोनारानं सुद्धा आपली पातळी सोडली. दुकान जरा सोनाराची दुकान आहेत, दुकानात काय मिळेल? ठळक बोला, सोनच मिळेल ना. पण दुकानदारानं, सोनार दुकानानं दुकानात डिस्को मनी ठेवलाय. काय करावं? अहो दुकानदारानंच पातळी सोडली म्हणण्यापेक्षा कीर्तनकारानं सुद्धा पातळी सोडली. मला हे सांगायचं, समाजाची गरज ओळखून आमच्या संतांनी तुमची आमची मानवी जीवनाची यथार्थ आवड पुरवण्याचा प्रयत्न केला नाही, गरज पुरवण्याचा प्रयत्न केला. हे व्यासपीठ आवड पुरवणार नाही, गरज पुरवणार आहे. मानवी जीवनाची गरज काय, प्रामुख्याने चिंतन करताना, अभंगाची कारण मीमांसा करत असताना प्रस्तुत शंका ही उपलब्ध होते. समाजाची गरज काय, चिंतन करा, ऐका. समाजाची गरज काय? गरज आपल्याला कळत नाही, गरज आपण त्याचा विचार करत नाही आणि आपली गरज आपल्याला कळालेली नाही. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. आज महात्म्यांची पुण्यतिथी होते, माफ करा. ही केवळ बापाची पुण्यतिथी नाही, केवळ त्याला मला वाङ्मयीन शब्द वापरावा लागेल, ही वडिलांची पुण्यतिथी आहे. वडील ही व्यापक भूमिका आहे आणि बाप ही संकुचित किंवा परिच्छिन्न भूमिका आहे. केवळ व्यक्तीपुरता बाप असतो आणि सर्वांकरता वडील असतो. यद्यदाचरती. गीतेनं भगवंत अर्जुनाच्या अधिकारातून भगवंताला व्यक्त व्हावं लागलं. अर्जुना एत वडील जे जे करीती. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. संतांनी जो मार्ग तुमच्या आमचा विचार करून, रस्ता कोणाचा विचार करून? मनसरपंचाचा. रस्ता कोणाचा विचार करून? सर्वांचा विचार करून. तसा हा भक्ती मार्ग तुमच्या आमच्या पर्यंत महात्म्याने आणला, तो सर्वांचा विचार करून. म्हणून ही व्यापक भूमिका ज्यांनी अंतःकरणामध्ये धारण करून अंतःकरणाची व्यापकता वाढवली आणि व्यापकता वाढवून विश्वकल्याणाकरता ज्यांनी पवित्र मार्ग, पवित्र पद, पवित्र असणारं ज्ञान आणि पवित्र असणारा बोध हा परंपरेनं स्वीकारून हा समाजाला वितरित केला, त्यांची ही पुण्यतिथी आहे. हे सगळ्यात महत्वाचं. अनुसरून वागदरडी ग्रामस्थ, वागदरडी परिसरातील सर्व ग्रामस्थ भाविक, हरिभक्तीपरायण सर्व टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, गुणीजन, गायक, मृदुंगमणी, विनेकरी, उपस्थित आदरणीय वंदनीय
सर्व महाराज मंडळी कुणाचा नामोल्लेख मी करत नाही, कारण एखाद्याचा नामोल्लेख केला आणि एखाद्याचा परिचय जर नसेल तर ते एक अपमानास्पद असतं. म्हणून मी कुणाचं जे उपस्थित आहेत मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि फक्त 1 तास, म्हणजे आत्ता बोलतोय आत्तापासून नाही बरं, फक्त 1 तास आपल्याला अभंगातला भाव हा फक्त तुमच्या समोर व्यक्त करायचा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संत ही अवस्था आहे. ऐका, संत ही अवस्था आहे, संत ही व्यक्ती नाही. आपण त्या संताकडे आपण बघत असताना व्यक्ती म्हणून पाहतो. संत ही अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये साक्षात परमात्मा आनंद घेतो. ऐका, शास्त्र सांगतंय परमात्मा कुठं वास करतो. तसं चिंतन केलं तर आजचा माझा तो विषय नाही. परमात्मा या विश्वामध्ये व्यापक आहे. परमात्मा नाही अशी कोणतीच जागा नाही. तयाविन रिता ठाव कोठे, कापगडारू देखे अनेरा, देखा तो सब वही ने घेरा, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल. सबही विसरू देखे गोपाल, कान्हा रे मनमोहन लाल, देखे तो सब वहीने घेरा. वहीने म्हणजे परमात्म्यानं संपूर्ण विश्व हे परमात्मा, विश्वाला जन्म देणारा परमात्मा आहे. विश्वाचा जनिता, प्रसवला विश्व तोची. विश्व निर्माण करणारा तो आहे. मग विश्व निर्माण करणारा अगोदर का विश्व अगोदर? वस्तू अगोदर का वास्तू अगोदर? विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथातला सिद्धांत म्हणून आपल्या समोर ठेवतो. वस्तू अगोदर का वास्तू अगोदर? आपण राहण्याकरता हे वास्तू उभारतो, वास्तू बांधतो, घर बांधतो. घर वास्तू अगोदर, घर अगोदर का घर बांधणारा अगोदर? घर उभा करणारा अगोदर, बरोबर ना? उभा करणारा असला पाहिजे, त्यावेळेला घर उभा राहतं. ज्या अर्थी विश्व तयार आहे त्या अर्थी विश्वाचा निर्माता आहे. कारण व्याकरण शास्त्रामध्ये वस्तू या धातूपासून वस्तू हा शब्द तयार होतो. वस्तू हा त्याच्यातला मूळ पद आहे, धातू आहे व्याकरणामध्ये. प्रत्येक पदार्थानं धातूचा आश्रय घेऊन प्रत्येक वस्तू व्यवहारात आलेली आहे. मी जास्त विस्तार वाढवणार नाही. कापसाच्या आश्रयानं कापड व्यवहारात आलं, मातीच्या आश्रयानं घट व्यवहारात आला, सोन्याच्या आश्रयानं अलंकार तुमच्या आमच्यापर्यंत आले. तत्वात परमात्म्याच्या सत्तेने, परमात्म्याच्या आश्रयित हे संपूर्ण विश्व निर्माण झालं. म्हणून विश्वाचा निर्माता हा परमात्मा व्याप्त आहे. चिंतन आहे का? सामान्य रूपानं परमात्मा संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी विशेष रूपानं परमात्मा मात्र अशा महात्म्यांच्या हृदयामध्ये आनंद उपभोगण्याकरता या हृदयामध्ये वास करतो. म्हणून त्या हृदयाला क्षेत्र म्हटलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्र म्हणजे शरीरही म्हटलेलं आहे, परंतु क्षेत्र म्हणजे
अंतकरण हृदय यालाही क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र म्हणजे ते कवन ज्ञानोबाराय चिंतन करतात. त्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये परमात्म्याचं अस्तित्व हे सिद्ध होत आहे. नहाम वसामी वैकुंठी योगिनाम हृदयेषु मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तत्र तिष्ठामि, तत्र तिष्ठन्ति. कुठं? अशा महात्म्यांच्या परमात्मा वेदात असतो. अशा महात्म्यांच्या काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, धर्म वाट पाहे नित्यकाळ, यम धर्म वाट पाहे नित्यकाळ. हरे भक्त थोर भूमंडळी, हरे भक्त थोर भूमंडळी, यम धर्म वाट पाहे निरंतर, यम धर्म वाट पाहे निरंतर. काय त्यांचा महिमा वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. तसं अभंगाचं चरण हे दुसरं चरण, ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले, परंतु याचं ध्रुवपद मात्र यमधर्म वाट पाहे नित्य काळ. विठोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई. म्हणून आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही, कारण वर्णन करण्याकरता विषय पदार्थ शब्दात बसला पाहिजे, कारण तो शब्दात बसला पाहिजे. शब्द तिथे अपुरे पडतात, वाणी तिथं अपुरी पडते. न पुरे ही वाणी, म्हणून काय वाणू आता. म्हणून तुकोबाराय चिंतन करतात, मस्तक चरणी ठेवीतस, मस्तक चरणी ठेवीतस, मस्तक चरणी ठेवीतस. काय त्यांचा महिमा वाढवा, काय त्यांचा महिमा वाढवा, काय वाणू आता न पुरे ही वाणी. मस्तक चरणी ठेवीतसे, वाणी पुरू शकत नाही, कारण ज्या पदार्थाचं वर्णन करायचं तो पदार्थ वाणीत शब्दात यावं लागेल, मग त्याचं वर्णन करता येईल, त्या संबंधानं व्यक्त होता येईल. उदाहरणार्थ कुणी माऊलीच्या सोहळ्यामध्ये प्रथम दर्शनी जर गेला, प्रत्यक्षात त्यांनी सोहळा अनुभवला, सोहळा पाहिला, परंतु नंतर व्यास पौर्णिमा गोपाळ काला झाल्यानंतर ज्या वेळेला तो परत आपल्या गावी आला, आल्यानंतर जो भेटेल त्याला तो बोलत असतो. काय सांगावं माऊलीचा सोहळा, काय सांगावं माऊलीचा सोहळा. जो कोणी भेटेल काय सांगावं माऊलीचा सोहळा. एक जण म्हणला काहीतरी सांग ना. म्हणजे सोहळा पाहिला, अनुभवला, परंतु व्यक्त होण्याकरता तो सोहळा शब्दात बसणार. सोहळा व्यापक झाला आणि वाणी परिच्छिन्न झाली. म्हणून वर्ण तत्वात संत ही विश्वातली एक व्यापक अवस्था आहे, ज्या अवस्थेतून परमात्मा दर्शनीय होतो. जिथून परमात्मा दर्शनीय होतो त्या संतांना तत्वदर्शनी संत म्हणतात. विठोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई. ज्यांची पुण्यतिथी आहे ना, मी व्यक्तीच्या संबंधानं बोलत नाही, तुम्हाला व्यक्तीच्या दृष्टीने परिचय असेल, परंतु आम्हाला तत्वाच्या दृष्टीने
त्यांचा परिचय आहे. कारण महात्मा तत्वदर्शनी असतात आणि ज्या तत्वाचा आणि तुमचा आमचा अनन्य संबंध असतो ना, त्या तत्वाला अनुसरून महात्मा कार्य करत असतो. एकच बोलेल त्याला व्यावहारिक भाषेमध्ये, हा संप्रदायातला व्यवहार आहे बरं, व्यावहारिक भाषेमध्ये त्याला बोध म्हणतात. बोध हे महात्म्यांचं अस्तित्व असतं, अस्तित्व. आणि प्रत्येक पदार्थ आपलं अस्तित्व जतन करून समाजामध्ये आपल्या अस्तित्वानं कार्य करत असतो. अस्तित्व, बोध हे महात्म्यांचं अस्तित्व आहे. तुकोबरायनं चिंतन केलं. चंदन तो चंदन पण, चंदन तो चंदन पण, चंदन तो चंदन परे, चंदन तो चंदन परे, सहज गुणे संपन्न, सहज गुणे संपन्न, वेधलिया दैन जाती, दैन जाती वेधलिया दैन जाती. सहज गुणे संपन्न, वेधलिया दैन जाती. चंदन तो चंदनपणे, सहज गुणे संपन्न. तुकोबराय चिंतन करतात. चंदनाला चंदन म्हणतात ना, चंदन म्हणजे लाकूड नाही, चंदन म्हणजे पानं नाही, चंदन म्हणजे मूळ नाही, चंदन म्हणजे त्याचा सुगंध. चंदनाचा सुगंध कुठं असतो? तुमच्याकडे कुठं असतो? चंदनच नाही तुमच्याकडं, सगळे येड्या बाबळीचे आहेत. चंदन पण चंदन कुठं असतं? हळूच नका बोलू, गाभ्यात. चंदनाच्या चंदन गाभ्यात नसतो, चंदनाच्या सर्व अंगात चंदन असतो. चंदनाचे हात पायही चंदन. काय? पानात, लाकडात, मुळात, सगळे म्हणजे चंदनानं चंदन परिपूर्ण असतो. संपन्न म्हणजे परिपूर्ण. चंदन तो चंदनपणे संपन्न, चंदन तो चंदनपणे आपल्या गुणे संपन्न, आणि चंदन तो चंदनपणे आपल्या गुणानं सहज संपन्न. सहज हे पद अत्यंत महत्वाचं आहे, कारण संत ही सहज अवस्था आहे. म्हणून संत समाजाला सहज कळत नाही. काय? संत ही सहज अवस्था नाही. संत, आम्ही संत होण्याकरता प्रयत्न करतो. संत होण्याकरता नाही, बहुतांशी संत होण्याकरता नाही, बहुतांशी कीर्तनकार होण्याकरता सगळा प्रयत्न. आळंदी पंढरपूरला संस्थेत 4-2 वर्ष राहायचे कशा करता? कीर्तनकार. हे अपूर्णत्व आहे. समाजाची श्रद्धा आहे, समाजाचा विश्वास आहे. समाजाच्या दृष्टीने कीर्तनकार हा परिपूर्ण आहे. हा समाजाचा एक भ्रम आहे. विश्वासानं बोलेल महात्म्यांच्या कृपेने. पहिला पूर्ण कीर्तनकार आहे, म्हणून तो कीर्तनकाराच्या वेदात जे आहेत त्यांना ते परिपूर्णच बनू शकत नाहीत. त्याच्याकरता
स्वतः परिपूर्णतेला प्राप्त व्हावं लागतं. प्रबोध ही बोधाची व्यापकता आहे. ऐका, प्रबोध ही बोधाची व्यापकता आहे. मी उपक्रम आणि उपसंहार एकाच पदामधून वेळेचा विचार करून आपल्या समोर ठेवतो. साधुबोध झाला आणि हरी दिशे जनीवनी आत्मतत्वी. उपक्रम आणि उपसंहार एकाच अभंगामध्ये नित्यपाठातला अभंग आहे. साधुबोध झाला नुरुनी आठेला, ठाईच मुराला मोक्षरेखे आला. साधुबोध झाला, ऐका, झाला, परंतु ठाईच मुराला नाही, बोधालाच घेऊन पळतोय अजून. अजूनही विठोबा रखुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. उदाहरणार्थ रॉकेलचा डबा आहे, रॉकेलचा डबा आहे, परंतु त्याच्यातलं रॉकेल संपलं, मग तो डबा आपण व्यवहारात दुसऱ्या कामाकरता वापरतो. रॉकेल संपलं, रॉकेल संपलं, डबा मोकळा झाला, आता रॉकेल राहिलं नाही. बोध प्राप्त झाला म्हणजे विषय राहिले नाहीत. अहम देहास्मी या वृत्तीचा बाद झाला आणि अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर आरूढ झाला. विषय राहिले का? ज्ञानोबाराय चिंतन करतात, जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयांचा येर झारा. म्हणून ज्याला परमार्थाच्या मार्गाला चालायचंय, पहिल्यांदा त्याचे विषय गेले पाहिजे. म्हणून विषय आघावे सर्वथा म्हणून सांडावे. जया परमार्थाची चाड तेने सांडावे, जया परमार्थाची झाड तेने सांडावेली गाड. करोनी भजनाची चाड नित्यने मादरे, करोनी भजनाची झाड नित्यने मादरे. करोनी भजनाची चाड नित्यने मादरे. सानी मांडी परत ठाकी वासुदेव नाम, मोक्ष येईल सुखे नाम संतान. सानी मांडी परत ठाकी वासुदेव नाम घेती. जया परमार्थाची चाड तेने सांगावेली गाड. करोनी भजनाची चाड नित्यने मारे. जया परमार्थाची झाड तेने सांगावेली गाड. करोनी भजनाची झाड नित्यने जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. त्याने हे विषयाचं लिगाड सांडलंच पाहिजे. रुनु झुनू रे भ्रमरा, सांडितू अवगुनु रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, मग भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. रुनु झुनू रे भ्रमरा, ए भ्रमरा. रुनु झुनू सांडी भ्रमरा. भजन करतोय, कीर्तन करतोय, रुनु झुनू रायना. रुनु झुनू म्हणजे काय? हा विकल्प आहे साधनेतला. रुनु आणि झुनू दोनच पद आहेत, त्याच्यातला एक पद अहम आणि मम. रुनु आणि झुनू, रुनु अहम आणि झुनू मम, एक पद. दुसरं रुनु झुनू अहम आणि ब्रह्म. ह्या दोन याच्यात दोघ जण गुंतलेले आहेत. एक अहम आणि मम मध्ये गुंतलेला आहे आणि दुसरा अहम आणि ब्रह्मात गुंतलेला आहे. हे दोन्ही सांडायचेत.
दोन्ही सांडायचे, दोन्ही काढायचे. अहमही वाघा आणि सुहमही वाघा. तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊन येते भ्रम. याला परिच्छिन्न भूमिका म्हणतात. महात्मा ही परिच्छिन्न भूमिका नाही, महात्मा ही व्यापक भूमिका आहे. जरा बोलू, आत्म्याचीच आत्म्याला अनुसरून जी व्यापक भूमिका आपल्या समोर शब्दकोशामध्ये आत्मा, परमात्मा, महात्मा आणि या त्रिपुटीला अनुसरून हुतात्मा, या 4 भूमिका पुढे येतात. ऐका, आत्म्याला अनुसरून परमात्मा, आत्म्याच्या आत्म्याला अनुसरून परमात्मा, ह्या 2 भूमिका नाहीत, आत्मा आणि परमात्मा. परंतु या दोन्ही भूमिकेचा अनुभव ज्यांच्याकडे आहे ना, ते म्हणजे महात्मा. महान असतु, काय महान असतु इति महात्मा. व्यापक भूमिका. आत्मा ही शरीराला अनुसरून परिच्छिन्न भूमिका आहे, परमात्मा ही शरीराच्या सापेक्ष व्यापक भूमिका आहे. परंतु महात्मा ही परमात्म्यापेक्षाही व्यापक भूमिका आहे. काय? परमात्म्यापेक्षाही व्यापक भूमिका आहे. उदाहरणार्थ मी चिंतन करतोय, चंदनाच्या संपूर्ण अंगामध्ये चंदन आहे, चंदनपणा जतन केला, तो सहजपणे जतन केला. म्हणून संत ही सहज अवस्था असते. संत हे कीर्तनावरून संत ठरत नाहीत, संत हे प्रवचनावरून संत ठरत नाहीत, संत हे भजन करण्यावरून संत ठरत नाहीत. कदाचित संत भजन करणारे असतील, संत प्रवचन करणारे असतील, संत कीर्तन करणारे असतील, परंतु कीर्तनावरून, प्रवचनावरून, भजनावरून संत होता येणार नाही. संत ही एक व्यापक अवस्था, ज्यांचं अस्तित्वही आणि ज्यांचं कार्यही. संपली अभंगाची कारण मीमांसा, किंवा थोडक्यामध्ये अभंगाची प्रस्तावना मी इथंच थांबवतो. विठोबा रखुमाई. एक व्यापकत्व, ज्या पदाला काळाचाही, देशाचाही आणि वस्तू किंवा पदार्थाचाही संबंध येत नाही, ते असणारं काळापरत्वे, काळावर मात करून समाजामध्ये नित्य अखंड जशाच्या तसं पद आहे ना, त्या पदाला संत पद म्हटलेलं आहे. एक प्रत्येक पदार्थानं आपापलं अस्तित्व जतन केलंय आणि प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू आपल्या अस्तित्वानं विश्वामध्ये, समाजामध्ये कार्य करत असतात. तुकोबाराय याच भूमिकेतून महात्म्यांचं अस्तित्व आणि महात्म्यांचं कार्य अमृत या पदानं आपल्या समोर सिद्ध करतात. अभंगाचं प्रथम अमृताची फळे, अमृताची वेळी, 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 अमृताची फळे, अमृताची वेळी. याची पुढे झाली विजाची ऐसियाचा संग, देईन आलायन ऐसियाचा संग, देईन आलायन. त्याची पुढे झाली बीजाची
सर्वांनी नियमाप्रमाणे सांप्रदायिक नियमानुसार सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं भजन उभार रघुमाये विठोबा रखुमाई विठोबा 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 रघुमाये विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विधान दे विठोबा हा विठोबा अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची. अभंगाची संपूर्ण कारण मीमांसा अभंगाच्या सिद्धांताच्या संबंधानं संपूर्ण वेळेला अनुसरून प्रस्तावना आपल्यासमोर सिद्ध केली आणि अभंगातल्या सिद्धांताच्या पदापर्यंत मी येऊन पोहोचलो. संकल्पित 10-5 मिनिटामध्ये अभंगाच्या सर्व चरणाचा वेळेचा विचार करून आपल्यासमोर भाव आपल्यासमोर व्यक्त करेल. तत्पूर्वी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्या निमित्त कारणामध्ये वागदरेडी गावामध्ये प्रस्तुत होतो आहे ते असणारा संपूर्ण कार्यक्रम तो पहिला दिवस असेल, दुसरा असेल किंवा तिसरा असेल. प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक उपक्रमाला ज्यांचं अस्तित्व आहे ते परमश्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरू निवृत्ती बाबा वाजे यांचा पवित्र पुण्यकाल आहे आज. म्हणून काही धन्य वेळ भेट तिथे या निळोबारायांच्या परम उक्तीला अनुसरून आपण पुष्पवृष्टी, पुष्प म्हणजे एक प्रतिकात्मक फुलं आहेत ते खऱ्या अर्थानं नुसते फुलंच नाही अर्पण करायचे, फुलाला अनुसरून आपला भाव महात्म्यांच्या चरणी समर्पित करायचा आहे. हे प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी हे पानफुल जे घेऊन बसतात ना, खऱ्या अर्थानं त्या पानफुलाचा संबंध कोणाशी असतो? ज्या मंदिराच्या समोर ते पानफुल घेऊन बसलेले आहेत त्या मंदिरातल्या अधिष्ठापित देवता असेल, देव असेल, अधिष्ठानाकरता ते पानफुल घेऊन बसलेले आहेत. काय पानफुल घेऊन बसलेत परंतु पानफुल वाहत नाहीत ना. पानफुल घेऊन बसणारे अनेक आहेत परंतु ते पानफुल वाहत नाहीत ना, घेऊन बसतात. परंतु पानफुल वाहण्याकरता, अर्पण करण्याकरता तेवढा भावही जागृत असावा लागतो. म्हणून चिंतनानं प्रत्येकाचा तो भाव मी जागृत केला आणि तो आपला प्रत्येकाचा भाव अधिष्ठानाच्या चरणी समर्पित करण्याकरता आपण तिथलं पानफुल घेतो आणि मूर्तीवर, समाधीवर अर्पण करतो. पानफुल वाहन आला कुठला? म्हणा शेवगावचा. आणि पानफुल कुठलं? म्हणा ना वागदरेडीतलंच. काय पानफुल वाहनाला बाहेरून येतो, तिथलं पानफुल घेतो आणि मंदिरात जाऊन अधिष्ठानाला वर समर्पित करतो. त्याप्रमाणे भाव आपणा सर्वांचा आहे. कीर्तनकाराचा किती आहे हा स्वतंत्र विषय आहे, परंतु सगळ्यांचा भाव महात्म्यांच्या संबंधाने तयार आहे, जागृत आहे. फक्त तो भाव घेऊन मी फक्त महात्म्यांच्या चरणी
कीर्तन सेवेच्या संबंधानं फक्त मी उपदेश आपल्याला करणार नाही, उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही, फक्त आपला भाव महात्म्यांच्या चरणी समर्पित करण्याकरता ही पवित्र पुण्यकालाची कीर्तन सेवा आहे. म्हणून आपल्याला सर्वांना पुष्प मिळालेलं आहे. अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर आपण पुष्पवृष्टी सद्गुरू बाबांना आपण अर्पण करूया. 10-5 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्णविराम देऊया. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा जागावे विनंती सकळा सांगावे, सकळा सांगावे विनंती माझी, सकळा सांगावे विनंती माझी. वाढवेळ झाला तुझा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंगी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठो आवासी पावला, अंतकाळी विठो अंतकाळी विठो आवासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. उडी सहित झाला भूत, उडी सहित झाला भूत, पुढे सहित झाला रूप धोका, पुढे सहित झाला रूप धोका. वाढवेळ झाला पांडुरंग, वाढवेळ झाला वाढवेळ झाला वाढवेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वसंत निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदाहरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु अजय बाबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजाची. जगद्गुरु संत तुकोबार आहे. संतांचं अस्तित्व अमृत या प्रमाणे सिद्ध करतात. एकच ज्यांचं पवित्र पुण्यकाल आहे, ऐका ऐका, कीर्तन संपलेलं नाही. आपलं हे भजनात कीर्तन, ह्या भजनात परंपरेनं हे भजन संकल्पित केलेलं आहे, परंतु ऐकणारे श्रोते बरेच या भजनावर अवलंबून आहेत.
दररोज कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन असलं आणि कीर्तनकारानं मधी कुठंतरी विठोबा रखुमाई भजन घेतलं का ऐकणाराचा जीवात जीव येतो. संपत आलंय आता, संपलंय आता. परंतु इथं सुरुवातीपासूनच विठोबा रखुमाई भजन संकल्पित असल्यामुळं ऐकणारला मेळच लागना कीर्तन कुणकडे चाललंय. एक फळाची परंपरा. कारण रात्री आपण जे चिंतन ऐकलंय एका परंपरेतले चिंतन आहे ते. परंपरेतली महात्मे चिंतना करता या ठिकाणी वागदर्डी परिसराकरता एक दर्शनीय सोहळा आहे. हा कीर्तन महोत्सव किती होतील, हा दर्शनीय सोहळा आहे. प्रत्येक असणारा वक्ता हा केवळ वक्ता नाही, तर मी ज्याचं चिंतन तत्वदर्शनी संत म्हणून करतो. कदाचित आपल्या मोबाईलवर नसेल, यूट्यूबवर नसेल, फेसबुकवर नसेल, अधिकारी पुरुष श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू किंवा कृपाळू महात्मे व्यासपीठावर या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. म्हणून हा एक दर्शनीय सोहळा आहे. म्हणून या व्यासपीठाला सोहळ्याला एक विशिष्ट परंपरा आहे. विष्णुदास विनवी नारा आमुची आईशी परंपरा म्हणून त्या एक परंपरेचा पाईक म्हणून ती परंपरा म्हणून मी विठोबा रखुमाई भजन कीर्तनामध्ये चिंतनामध्ये मी संकल्पित केलेलं आहे. मी जास्त बोलणार नाही. ज्यांचा पवित्र पुण्यकाल आहे त्यांची अवस्था मी एक तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करतोय. ज्यांचा पवित्र पुण्यकाल आहे, पूजनीय वाजेबाबा, ज्यांचा पुण्यकाल आहे ते आहेत म्हणून त्यांचा पुण्यकाल आहे का नाहीत म्हणून पुण्यकाल आहे? बोला. वा. मग आहेत ऐका, ज्यांनी देहाला अनुसरून ऐका देहाच्या कुळाचा त्याग केला, देहाला अनुसरून रूपाचा त्याग केला आणि नामाचा त्याग केला. नावाचा दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी आणि शरीर ज्याशी त्यास समर्पिले. ही समाधी अवस्था आहे. आणि या समाधी अवस्थेमध्ये जे नित्य आहेत ना त्यांचा पवित्र पुण्यकाळ आहे. ते नाही असं नाही, ते आहेत म्हणूनच पुण्यकाल आहे. म्हणूनच हा सोहळा संपन्न होतोय. ते आहेत म्हणून काय. मग जर आहेत तर ते कोणत्या भूमिकेत आहेत काय ऐका, ते आहेत या भूमिकेतून आहेत. तुकोबार आहे त्याच पदाचं चिंतन करतात. आज ते अमृत या पदानं आहेत. ज्यांची अवस्था ही अमृत ही अवस्था आहे. ऐका, मी चिंतन करताना संत ही अवस्था आहे ऐका. आणि काळा परत्वे ही संप्रदायातली व्यवस्था आहे. परंतु अवस्थेने महात्मा ओळखा, महात्म्याची अवस्था ओळखा. अवस्थेनं या पदानं महात्मा जातच नाही. हे पद नित्य आहे ऐका, नित्य आहे. जसं परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन आलंय, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, तीच भूमिका आमच्या महात्म्यांची आहे. आनंद अद्वय नित्य आणि निरामय या अवस्थेचं चिंतन जगद्गुरु संत तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये फक्त अमृत या पदानं आपल्या समोर ठेवतात. चिंतन आहे ज्यांचं जीवनही अमृत आहे, ज्यांचं कार्यही अमृत आहे आणि त्याचा परिणामही अमृत आहे. या त्रिपुटीला अमृत हे पद आमच्या तुकोबारायने त्या पदाचं चिंतन केलंय. अमृत म्हणजे अ इति मृतः, ज्या पदाचा बाध होत नाही, ज्या पदाचा नाशही होत नाही.
वाङ्मयामध्ये काही पदाचा बाध होतो आणि काही पदाचा नाश होतो, परंतु ज्या पदाचा बाधही होत नाही, नाश होत नाही, ते जशाच्या तसे पद आहे, ते पद म्हणजे संतपद. तुकोबाराई त्याचं चिंतन अमृत या पदानं चिंतन करतात, ज्यांचं अवस्था ही अमृत आहे. अमृत अमृत हे सामर्थ्य, म्हणून संत आपल्याला कळत नाहीत, उमजत नाहीत. माफ करा, आपण विशिष्ट आश्रमाला अनुसरून संतांकडे पाहतो, विशिष्ट शरीराला अनुसरून संतांकडे पाहतो, विशिष्ट आडनावाला अनुसरून संतांकडे पाहतो, विशिष्ट क्षेत्राला गावाला अनुसरून संतांकडे पाहतो. देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो. म्हणून ही व्यापक अवस्था ही संतांची अवस्था आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा बाध नाही. एक बोलतो, साखर कधीपासून गोड झाली हो? साखर कधीपासून गोड झाली? साखर गोड होण्याकरता पंढरपूरला नेऊन मग आणली का मग गोड होती. साखर कधी गोड आहे? अरे साखर साखरपणाला आली तर ती गुढीलाच घेऊन येते. गुढी म्हणून गुढी हे साखरेचं अस्तित्व आहे, म्हणून साखर आपल्या अस्तित्वानंच कार्य करते, म्हणजे आपल्या गुढीनंच समाजामध्ये व्यवहार करते, गुढीलाच अनुसरून व्यवहार करते, गुढीलाच अनुसरून कार्य करते. म्हणून साखरेचा व्यवहारही गोड आहे आणि साखरही गोड आहे. आता कीर्तन संपवायचंय मला. साखर साखरेला गोड आहे का साखर खाणाराला गोड आहे? साखर खाणाराला गोड आहे. खाणाराला गोड याचा अर्थ आमचा अनुभव गोड आहे. ऐका, महात्म्यांचं हे कार्य आहे, त्यांचं जीवनही अमृत आहे, त्यांचं कार्यही अमृत आहे आणि त्यांच्या अमृताच्या कार्याचा परिणामही अमृत आहे. इति अनुभवामृत, इति अमृत अनुभव. आमचा अनुभवच अमृत आहे. याला कारण अमृताची फळे, अमृताची वेली आणि त्याची पुढे चाली. चाली म्हणजे परंपरा. याला संप्रत म्हणतात. संप्रत, संप्रत म्हणजे अनादी. काय? अनादी. साखरेतली गोडी अनादी, मिरचीतला तिखटपणा अनादी, संतांचं अस्तित्व अनादी, संतांचं कार्य अनादी. आणि आजच्या काळात म्हणून इथं या व्यासपीठावर पुराणाच्या गोष्टी सांगायच्या नसतात, इथं विद्वत्ता मिरवायची नसते, समाजाला दिशा द्यायची आणि समाजाच्या अंतःकरणामध्ये विशिष्ट दशा प्राप्त होईल. दिशा आणि दशा ज्या पदानं प्राप्त होते ते पद म्हणजे अमृत आहे. तुकोबाराय तेच चिंतन करतात. अमृताची फळे. उदाहरणार्थ, ज्या झाडाला आंबा येतो त्या झाडाला काय म्हणतात? आंबाच म्हणतात ना. म्हणजे झाडही आंबा, त्याला येणारं फळही आंबा आणि आपल्याला अनुभव येतो कशाचा? आंबाच. ऐका, झाडही आंबा, फळही आंबा आणि आंबला अनुभवही, त्या अनुभवाला गोडी म्हणा नाही तर रस म्हणा. गोडी नाही, रस बोलिलिया सारखी. काय म्हणायचं ते म्हणा. काय म्हणजे ही त्रिपुटी ज्याला प्रमाण आहे, काय गोड. परंतु एक विकल्प असा घडतोय संप्रदायामध्ये, झाड आंब्याचं आहे, झाड आंब्याचं लावलं, मग आंब्याचं झाड लावलं, त्याला फळ कोणतं आलं पाहिजे? म्हणा आंबाच आला पाहिजे. परंतु आंब्याचं झाड लावलं आणि त्याला कैरी आली, कैरी. हा विकल्प आहे बरं. या मनुष्यत्वाला प्राप्त होऊन हा विकल्प आहे. आणि महात्म्याच्या वेदात येऊन, महात्म्याच्या बोधात येऊन फक्त एवढाच विकल्प दूर करायचा आहे. हा एवढाच विकल्प म्हणजे काय करायचा आहे? कैरीपणा घालवायचा आहे, रसाला यायचं, रसाला.
गुढीला यायचंय तेवढ्या करतात भजन कीर्तन. महात्म्यांच्या मुखातला बोध, त्या बोधालाही अमृत म्हटलेला आहे. वेळ संपला. मुखातल्या पदालाही अमृत म्हटलेलं आहे. मुखी अमृताची वाणी, अमृत हे मुखे श्रवतसे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे. का मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. परिणाम सांगितला शेवटी. पदाचा परिणाम अमृतच आहे. जी या पदाचा ज्यांचा संबंध आला त्यांचं जीवन अमृत होतं. हे परिवर्तन होतं. हा परिणाम होता. ज्ञानोबांनी सर्व संतांनी विश्वामध्ये समाजामध्ये जे कार्य केलं ना ते आपल्या मुखातल्या पदानं कार्य केलंय. रेडा बोलवला ज्ञानोबांच्या मुखातल्या पदामुळं, शब्दामुळं. भिंत चालली ज्ञानोबांच्या मुखातल्या शब्दामुळं. नेवाशाला सच्चिदानंद उठले ज्ञानोबांच्या मुखातल्या शब्दामुळे. मृतही जीवित लाही. हा बोलणं प्रमाणित करतो. मेले माणूस जित उठवील. हा परिणाम अमृतच परिणाम आहे. काय केलं ज्ञानोबांच्या मुखातल्या शब्दानं? सच्चित आनंद या स्वरूपाला जागृती दिली. हे स्वरूप सगळ्यांमध्ये हे स्वरूप आहे काय, परंतु त्या स्वरूपाला जागृती देणारा असावा लागतो. सगळ्यामध्ये ते पद आहे परंतु त्या पदाचं ज्ञान नाही. म्हणजे हे मेलेले आहेत, मेलेले. ज्यांना स्वरूप ज्ञान नाही. ऐके जया प्राण्यांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जी आले म्हणू काही वरी मरणाचा. हे मेलेले आहेत, मेलेले. आणि समाज जाळायला पक्का आहे, लक्षात ठेवा. भर पावसात जाऊ द्या, कोणी पावसात जाऊ द्या, जाळल्याशिवाय मागच येणार नाही. जाळायच्या बाबतीत समजलंय पक्का आहे. सच्चिदानंदाला जाळायला निघाला होता, बाकीचं तुमचं आमचं सोडून द्या. सच्चिदानंदाला काही वेळ होता जाळण्याकरता, तेवढ्यात ज्ञानोबारायांची भेट झाली, दर्शन झालं. आणि ज्ञानोबारायांच्या मुखातल्या शब्दानं त्या प्रेत चाललेलं होतं ना त्याला स्वरूप जागृती दिली. आणि महात्म्यांच्या मुखातला जो बोध, ज्याचं चिंतन अमृत मंत्र आहे, त्या अमृत पदाचं कार्य फक्त एवढंच कार्य आहे. परंतु हे स्वरूप जागृती देणारा हे पद, ही अवस्था ज्यांची आहे, म्हणून तुकोबाराय चिंतन करतात. अमृताची फळे, अमृताची अमृताची फळे, अमृताची अमृताची फळे, अमृताची फळे, अमृताची तेची पुढे चाली विराजी, तेची पुढे चाली विराजी, तेची पुढे चाली विराजी. ऐसे आज जाएंगे नारायण, ऐसे आज जाएंगे नारायण, ऐसी आज संग हे नारायण, ऐसी आज संग हे नारायण, ऐसी आज जाएंगे नारायण, ऐसे आज जाएंगे नारायण, ऐसी आज संग हे नारायण, ऐसी आज संग हे नारायण. ओलावा वचना जयाचिया, ओलावा वचना जयाचिया, राजा जाएंगे नारायण, ऐसे आजा जाएंगे नारायण. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया.
पुण्यकालाच्या निमित्तानं एवढीच आपण सर्वांच्या निमित्तानं उपस्थितीमध्ये भगवंत नारायणाला प्रार्थना करूया, ऐशियाचा संग आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. ज्यांच्या शब्दामध्ये कृपेचा ओलावा आहे, ओलावा वचना जयाचिया आणि अमृताची फळे अमृताची वेली, ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. तुकाराम तुकाराम भानुदास एक नाम, 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 तुकाराम तुकाराम भानुदास एक नाम. हरे विठ्ठल हरिनाथ भगवान की जय. तुकाराम तुकाराम भानुदास हे तुकाराम तुकाराम भानुदास एक नाम. उत्तम शेवण शीतळकंठाशी पुष्टकांती तैशी दिशेवरी, तुका म्हणे तैसे होईजे संगे वास लागे अंगे, चंदनाच्या ऐशियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना जयाचिया. असतो यथामती यथा अवकाश. पुण्यकालाची ही चिंतन सेवा आदरणीय महाराजांनी माझ्यावर सोपवली. वेळेला अनुसरून अभंगाचा तात्विक भाव आपणासमोर व्यक्त करण्याचा तुमच्या सर्वांच्या श्रवणीय भावातून मी केविलवाना प्रयत्न केलेला आहे. मी आपणा सर्वांच्या चरणांनी नतमस्तक होतो. सर्व आमची हरिभक्तीपरायण सर्व टाळकरी मंडळी, गाणारी मंडळी सर्वांच्या चरणांनी नतमस्तक होतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी आपणाही चरणाला स्पर्श करतो. झालेली चिंतन सेवा अधिष्ठान भगवान पंढरीश परमात्मा विश्वसंत विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराय समर्थ सद्गुरूंच्या चरणामध्ये भावपुष्प चिंतन सेवा समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, बोलिलेले पुरे वेडे बागुडे भक्तरे, महाराज तुम्ही साई उच्चारिला अधिकार मी आपुला, महाराज तुम्ही मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पंढरीका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान के जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ